वणी तालुक्यात मोठमोठे रस्त्यावरती खड्डे पडल्याने या ठिकाणी नागरिकांना नाहरकत त्रास होत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले, मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ज्या प्रशासन दखल घेत नसल्याची ओरड या ठिकाणी नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे। तर दुसरीकडे आज काँग्रेसच्या वतीने भालर रोड या ठिकाणी मोठ्या खड्ड्यात बेशरमाचे झाडं लावून प्रशासनाचे या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे त्वरित हे खड्डे बुजवण्यात यावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळेस काँग्रेसचे पदाधिकारी संजय खाडे यांनी दिलेले आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता खड्डे बुजतील का, नागरिकांना दिलासा मिळेल का, असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, वणी, यवतमाळ। चाळीसगावमध्ये 13 वर्षीय मुलाचा बळी घेणाऱ्या नरभक्ष बिबट्या अखेर जेलबंद करण्यात आला असून बिबट्या जेरबंद झाल्याने वन विभागासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतल्याचं पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात पाटणा रस्त्यावरील गणेशपुरा भागातील 13 वर्षीय मुलाचा बळी घेणाऱ्या नरभक्ष बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळालं असून या बिबट्याला वन विभागाने जेलबंद केला आहे। 15 सप्टेंबर रोजी रिंकेश मोरे या 13 वर्षीय मुलावर हल्ला करत या बिबट्याने मुलाचा बळी घेतला होता व यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। दरम्यान वन विभागाच्या वतीने परिसरात 12 ठिकाणी ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात आले होते। अखेर हा बिबट्या वलठाण शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला असून नरभक्ष बिबट्या जेलबंद झाल्याने वन विभागासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। ज्ञानेश महाराव यांनी श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील स्वामी भक्तांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा काढला आहे। यामध्ये महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती। महिलांनी हातातील महाराव यांच्या संदर्भातले घेतलेले फलक हे देखील एक चर्चेचा विषय ठरला आहे। महाराव यांनी खरंतर स्वामी समर्थांच्या बाबतीत एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर कोल्हापुरातील सर्व स्वामी भक्त गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत। आज या स्वामी भक्तांनी दसरा चौकातून एकत्र येत सर्वांनी भगव्या टोप्या, भगवी वस्त्र आणि टाळ मृदुंगाचा गजर करत या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा काढला। या दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। आपल्या मागण्यांचे जे निवेदन आहे ते जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आलं, मात्र ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी या मोर्चेदरम्यान करण्यात आली। सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। बीडमधील बनावट नोटा प्रकरणामध्ये आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे। 2 दिवसांपूर्वी बीड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बनावट चलनी नोटा ज्या आहेत त्या चलनात आणल्या जात असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली आणि त्याच अनुषंगानं बीड पोलिसांनी कारवाई केली। या दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर आता तपासाची चक्र अधिक गतिमान करत 3 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि याच जणांकडनं एक प्रिंटर, गावठी पिस्टल आणि त्याबरोबरच बनावट 10,000च्या नोटा या जप्त केलेल्या आहेत। यातील प्रमुख आरोपी मनीष क्षीरसागर हा मात्र अद्याप फरार आहे आणि याचाच तपास जो आहे तो आता पोलीस घेताना दिसून येत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर याच प्रकरणामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता जी आहे ती पोलिसांनी वर्तवलेली आहे आणि त्याचे धागेदोरे जे आहे ते पुण्यात देखील आढळून आलेले आहे। पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरामध्ये या चलनी नोटा ज्या आहेत त्या बाजारात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील या आरोपींच्या माध्यमातून केला जात होता। आता याच प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनासाठी अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो। सांगलीनंतर हिंगोली जिल्ह्याचा हळद उत्पादनात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळख आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी नांदेड असो, अनेक परभणी असो, अनेक भागातील शेतकरी, यवतमाळ असो, या भागातून शेतकरी ज्या हिंगोलीच्या बाजारात हळद विक्रीसाठी आणत असतात। मात्र हळदीची आवक यावर्षी आता सध्या घटलेली आहे। गेल्या महिन्यामध्ये हळदीला जवळपास 17-18 हजार रुपयांपर्यंत भाव होता। मात्र बांगलादेशामध्ये हिंसाचाराची जी घटना घडली त्यानंतर जे आहे ते हळदीचे भाव चांगलेच घसरलेले आहेत। गेल्या महिन्यामध्ये जे 17-18 हजार रुपये भाव होते ते आता केवळ 13-13.5 हजार रुपयांपर्यंत भाव आलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण जे आहे ते जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेत, कारण की सर्वात सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अगोदर मोठ्या संकटात होता। यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे दुर्लक्ष केलं आणि हळदीचं उत्पादन यावर्षी वाढलेलं आहे। हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात यावर्षी शेतकऱ्यांनी केलेली आहे। मात्र हळदीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळते। हळद मार्केटमध्ये हळदीला आता केवळ 13 हजार रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी रुग्णालय या ठिकाणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमणाचा विळखा होता। मात्र आता प्रशासनानं कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि जी काही अतिक्रमण आहेत ती सुद्धा काढायला आता वेग या ठिकाणी प्राप्त झालाय। मात्र
अतिक्रमण काढत असताना सुद्धा नागरिकांना या ठिकाणी विविध संकटांचा सामना करावा लागला आहे. कारण ज्या अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणं ही केलेली होती तर त्यांनी अतिक्रमण काढत असताना विरोध दर्शवला तर कर्मचाऱ्यांसोबत 2 हात करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र ही अतिक्रमणं हटवल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्णपणे जी काही जागा गुंतलेली होती ती आता रिकामी झालेली आहे. त्यामुळं रुग्णवाहिकांना जाण्यासाठी रस्ता मोकळा होतोय आणि रुग्णसेवा देत असताना डॉक्टरांना सुद्धा या ठिकाणी जागा मिळतीये आणि या ठिकाणी असलेलं अतिक्रमण रिकामं झाल्या कारणानं घाटीनं सुद्धा आता मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केलेली आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरातील घाटी प्रशासन आणि घाटी रुग्णालय हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतं. मात्र अतिक्रमण काढण्यात यश मिळत नव्हतं. मात्र अखेर यश मिळालंय आणि अतिक्रमण देखील आता या ठिकाणचं निघायला आणि काढायला सुरुवात झालेली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. बदली होत नसल्याने सांगलीतल्या एसटी कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललेलं आहे. बदली होत नसल्याच्या नैराश्यातून एका एसटी कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या कवठेमंकाळ आगारामध्ये उघडकीस आलेला आहे. जावेद नगारजी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नगारजी याने आत्महत्या करण्यापूर्वी लेखी इशारा पत्र देखील एसटी आगार सांगली जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्याकडे पाठवले होते, ज्यामध्ये आगारातील वरिष्ठाकडून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास होत असले त्यामुळे बदली करण्याची मागणी केली होती. मात्र तरी देखील बदली होत नसल्याच्या नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून शेवटी आपलं आयुष्य यांनी संपवलेलं आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील आगारात सर्वत्र खळबळ उडालेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली. पुण्यातील गणेश विसर्जणुकीच्या काळामध्ये एकाच दिवशी तब्बल 300 मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी जवळपास 300 जणांचे मोबाईल हे पळवलेले आहेत. या संबंधित आता फरसखाना, विश्रामबाग, समर्थ आणि खडक या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी सुद्धा दाखल झालेल्या आहेत. पण या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हे मोबाईल लांबवलेले पाहायला मिळतात. या प्रकरणी आता एका टोळीला सुद्धा पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून जवळपास 2.5 लाख रुपयांचे जे मोबाईल आहेत ते सुद्धा आता हस्तगत केलेले आहेत. पण एकाच दिवशी जवळपास 300 मोबाईल चोरीच्या घटना घडल्याने पुणे शहरातल्या या संपूर्ण गणेशोत्सवाला एक वेगळं स्वरूप आलेलं पाहायला मिळालेलं होतं. वारंवार पोलिसांनी सुद्धा नागरिकांना आपल्या वस्तू सांभाळण्याचं आवाहन केलेलं होतं. पण तरी सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ज्या पद्धतीने प्रमुख रस्त्यांवरती गर्दी झालेली होती, या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हे मोबाईल आहेत ते लांबवलेलं पाहायला मिळतं. या प्रकरणी प्रमुख पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. पण सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना आहेत त्या फरसखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत आणि लक्ष्मी रस्ता असेल, त्याचबरोबर टिळक रस्ता असेल, याच भागामध्ये ज्या प्रमाणात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावरती आलेले होते त्याचा फायदा घेत चोरट्यांनी हे मोबाईल लांबवल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे.